आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। सरकारी कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावरती जाणार आहेत। विविध मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय कर्मचारी हे संपावरती जाणार आहेत। मंत्रालयीन, पालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाचे कर्मचारी या संपामध्ये भाग घेणार आहेत। तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी देखील संपामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते आहे। सरकारी कार्यालय, शाळा आणि रुग्णालय ही ठप्प होण्याची शक्यता यामुळे वर्तवली गेली आहे। अत्यावश्यक सेवा या संपामधून वगळल्या जाणार आहेत। 1.5 वर्षांनंतर देखील सुधारित पेन्शन योजना ही लागू नसल्यामुळे हा संप पुकारण्यात येतोय। योजनेचे नियम आणि कार्यपद्धती, अटी शर्तींची अधिसूचनाच ही नाहीये आणि त्यामुळे हा संप पुकारण्यात आलेला आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, नेमक्या काय मागण्या आहेत? मंगळवारपासून संप पुकारण्यात आलाय। आपण जर पाहिलं तर निवृत्तीनंतरचं वेतन योजनेचं जे ती सुरुवात करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पुढाकार घेतला होता, पण आता 1.5 वर्ष झाले तरी याबाबत कुठलाही प्रस्ताव किंवा अधिसूचना जी ती काढली गेलेली नाही आणि त्याचाच पाठपुरावा करून सुद्धा कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, असं आता या संपूर्ण निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि त्यासोबतच आता जे आजी कर्मचारी आहेत त्यांनाही पुढे याचा धोका होऊ शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवर हे जे ते शासकीय निमशासकीय कर्मचारी येत्या मंगळवारपासून जे ते संपावर जाणार असल्याचं म्हटलं जातं। विशेष म्हणजे की या संपात मंत्रालयीन, पालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागासह शिक्षक सुद्धा जे ते संपावर जाणार असल्याचं म्हटलं जातं। त्यामुळे याचा फटका जो आहे तो दैनंदिन जीवनातले ज्या घडामोडी असतात किंवा मग प्रशासकीय कार्यालयाच्या गोष्टी असतील किंवा मग शाळा असतील त्याला बसू शकतो। त्यामुळे नेमकं आता राज्य सरकार याच्यावर काय चर्चा करते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, त्यामुळे मंगळवार आधी यावरती काही तोडगा काढला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद अजय या सगळ्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।